राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या गृहकलहासंदर्भातली। अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची सगळी सूत्र आली। सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदावरती निवड सुद्धा झाली, परंतु आता याच निवडीवरनं आक्षेप घेतला जातोय आणि हा आक्षेप घेतल्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं सुरू काय आहे, कुरबुरी सुरू झाल्यात का, याची चर्चा रंगू लागली आहे। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला पक्षातीलच पदाधिकारी सच्चिदानंद सिंह यांनी आव्हान दिलंय। सुनेत्रा पवारांची अध्यक्षपदावरची निवड रद्द करावी आणि नव्यानं निवडणूक घ्यावी अशी मागणी त्यांनी एका पत्राद्वारे केलेली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही सुधारणा आवश्यक आहेत असं सूचक वक्तव्य करताना प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी पक्षाला एक प्रकारे आत्मचिंतनाचे सल्लेही दिलेत। यापूर्वी सुद्धा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार विरुद्ध सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असं नाराजी नाट्य रंगल्याचं चित्र पाहायला मिळालेलं। पक्षातील पार्थ पवारांच्या हस्तक्षेपावरती सुद्धा अनेक बडे नेते नाराज आहेत अशी सुद्धा दबक्या आवाजात चर्चा होते। त्यामुळे पक्षातील संघटनात्मक आणि राजकीय कुरबूर दूर करण्यासाठी सुनेत्रा पवार नेमका पवित्रा काय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आगामी जो नेशनल कन्वेंशन में जो चुनाव कराया गया सुनेत्रा पवार बहनी जी का, वो चुनाव पार्टी के विधि सम्मत नहीं घोषणा किया गया, पार्टी के बायलॉज के खिलाफ वो चुनाव पद्धति हो गया। मैं इसके लिए चुनाव में जो त्रुटि हुई है, भविष्य में किसी प्रकार की और कोई खामियां नहीं रह जाए इस पार्टी में, इसलिए मैं सवाल उठाया हूं कि इस त्रुटि को, इस चूक को सुधारा जाए। सुनेत्रा बहनी के कार्यक्षेत्र में तो मैं नहीं सोचता कि किसी प्रकार का कोई भी हस्तक्षेप हो रहा। वो हमारी पार्टी के सर्वमान्य नेता हैं और हम सारे लोग उनका सम्मान करते हैं और हम सब लोग उनके साथ खड़े हुए। लेकिन इसके साथ ही साथ ये चीज भी जरूरी है कि जो संवादहीनता है जिस भी स्तर पे है वो भी खत्म होनी चाहिए। खाली हमारे ये कहने से सारा मामला ठीक नहीं हो जाता। इसके लिए चीज जरूरी है कि सारे लोग मिलकर इस मुद्दे पे चिंतन करें और जो बेहतर एक रास्ता हो वो निकाला जाए। आणि या नाराजी नाट्य संदर्भात अर्थातच पक्षाशी संपर्क साधला गेला तेव्हा सुनेत्रा पवारांची निवड नियमानुसारच झाली आहे असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं। तर अनिल पाटील आणि अमोल मिटकरी यांनी या मुद्द्यावरनं सच्चिदानंद यांचा बोलवता धनी कोण आहे असाही सवाल उपस्थित केलाय। सच्चिदानंद जे पूर्वीचे सेक्रेटरी होते त्यांनी जे काय नोटीस स्वतः पत्र पाठवले ते मी वाचलं, त्यामुळे सकृतदर्शनी त्याच्यामध्ये बिलकुल काही तथ्य नाही। आम्ही जी त्यावेळेला वहिनींची अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक लावली ती नियमानुसारच होती। बैठकीचं कामकाज सुद्धा नियमानुसारच त्या ठिकाणी झालं आणि वहिनींची निवड झालेली ही सुद्धा पूर्णपणे वैध पद्धतीची त्या ठिकाणी आहे। खरं तर समजा जर का हे दोन्ही सिनियर नेते आहेत आणि दोन्ही सिनियर नेत्यांनी या प्रकारे मीडियाच्या समोर जाऊन बोलण्याची फार काही आवश्यकता नव्हती। त्यांना बोलायचं होतं तर त्यांना पार्टीच्या समोर, पक्षश्रेष्ठींसमोर आणि पक्षश्रेष्ठींसमोर या सगळ्या गोष्टींची चर्चा करणं त्यांची जास्त आवश्यकता होती। आता एक कोर कमिटीची मीटिंग होईल, त्यांनी या प्रकारे समजा जर का मीडियाच्या समोर जाऊन पक्षाला कुठेतरी बदनाम होण्याच्या दृष्टिकोनातून समजा जर का काही स्टेटमेंट केलेले असतील तर त्यांना त्याची विचारणा होईल। त्यांनाही त्याची नोटीस पाठवण्याची मला तरी वाटतं की ती आवश्यकता असेल, तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील। सुनेत्रा बहिणींचं चालू असलेलं काम, दादाच्या पावलावर पाऊल टाकून प्रामाणिकपणे पुढे येणारं सक्षम महिला नेतृत्व हे अनेकांच्या पोटात खुपणं साहजिक आहे। त्यामुळे ह्या झालीतल्या शुक्राचार्यांचा शोध लागला पाहिजे। तळागाळातील कार्यकर्ता दादांचा अजूनही महाराष्ट्रात जिवंत आहे। दादांनी तसे कार्यकर्ते पेरून ठेवले आहेत, फक्त पाणी टाकण्याची त्याला फुलवण्याची गरज आहे। सुनेत्रा वहिनीकडे तेवढी क्षमता आहे। मात्र सच्चिदानंद बाबा हा कोणाच्या जीवावर उडून अशा प्रकारची नोटीस पाठवतो, त्याचा मागचा मास्टरमाइंड शोधणं हे आमच्या सारख्याचं आता काम आहे।